आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की नाचणी आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नाचणी ही अगदी लहान बाळापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत आरोग्यदायी आहे. तर आज मी इथे नाचणीपासून पौष्टिक असं सूप बनवलेलं आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नाचणीचे सूप बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 3 ते 4 फरसबी म्हणजे बीन्स ही चिरून घेतलेले आहेत. एक छोटा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या काढलेल्या आहेत, जेणेकरून बिया जर तुम्ही सूपमध्ये घातले ना सूप आंबट लागू शकतं. त्याचबरोबर थोडेसे मटारही इथे मी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. गाजर, कोबी याच्यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तरीही घालू शकता. आता नाचणीचं सूप बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला गॅसवरती कढई चांगली गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपही टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला हा कांदा 1 ते 2 मिनिटे छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतला की याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे. आता ही आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची ही हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतली की ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना त्याही मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता आपल्याला या भाज्याही कमी गॅसवरती छान थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, या भाज्याची फ्लेवर किंवा टेस्ट या सूपमध्ये व्यवस्थित येते. तर बघा 2 मिनिटे कमी गॅसवरती मी या सर्व भाज्या छान अशा परतून घेत आहे. आपल्याला या भाज्या परतताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. या भाज्या घातल्या म्हणजे काय होतं, सूप आणखी जास्त पौष्टिक होतं. त्यामुळे अशा भाज्या नक्की घाला. तर आता 2 ते 3 मिनिटे सर्व भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. आता मी त्याच्यामध्ये या ग्लासने बरोबर 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे. फुल करून आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये 2 चिमूट काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. काळी मिरी पावडर टाकलं ना हे सूप आणखीनच जास्त पौष्टिक होतं. त्याचबरोबर चवीलाही छान लागतं. त्यानंतर भरपूर अशी ताजी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि हे सर्व साहित्य छान असं हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून मीठ आणि काळी मिरी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावी. आता या सर्व भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने बरोबर 2 चमचे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी 1 ग्लास बरोबर पाणी ओतलेलं आहे. हे छान असं चमच्याने हलवून व्यवस्थित हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये या नाचणीच्या पिठाच्या अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजेत. असं बघा, मी सतत हलवत आहे आणि याच्यात मधल्या गाठी आहे ना त्या मोडून घेत आहे. आणि ही जी आपली नाचणीच्या पिठाची व्यवस्थित अशी ही स्लरी तयार झालेली आहे. आपण डायरेक्ट नाचणीचं पीठ फोडणीमध्ये किंवा कढईमध्ये टाकायचं नाही. अगोदर अशी स्लरी बनवून घ्यायची, म्हणजे आपलं नाचणीचं सूप आहे त्याच्यामध्ये गाठी होत नाही. जर तुम्ही डायरेक्टच पीठ कढईमध्ये टाकलं ना तर गाठी होऊ शकतात आणि आपलं सूप अगदी छान असं बनत नाही. तर बघा, याच्यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत आणि नाचणीची स्लरी बनवून घेत होते ना तोपर्यंत 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि याच्यातल्या भाज्या आहेत ना त्या थोड्याशा शिजलेल्याही आहेत. आता ही नाचणीच्या पिठाची स्लरी आहे ना ती मी या कढईमध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला छान असं हे हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण आहे ना ते असं पांढरट दिसत आहे, पण जसं नाचणीचं पीठ याच्यामध्ये छान असं शिजलं जातं ना तसं याला छान असा डार्क कलर यायला सुरुवात होते. तर मी असं सतत हलवत आहे. नाचणीचं पीठ आहे ना ते खूप जास्त फायदेशीर असतं. नाचणीचे आपण लाडू करू शकतो, नाचणीची गुळपापडी करू शकतो किंवा अशा पद्धतीने नाचणीचे सूप किंवा नाचणीची भाकरीही बनवू शकतो.
नाचणीचे लाडूची रेसिपी, नाचणीच्या गुळपापडीची रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्हाला ती पाहिजे असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बनवून पहा. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर असते, जे आपली हाडे मजबूत करतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. नाचणी हे ग्लुटोन फ्रीही आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. फायबर भरपूर असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. तसेच नाचणीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला प्रतिकारशक्तीही वाढते. आता आपल्याला हे नाचणीचं सूप कमी गॅसवरती छान असं उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतील, याच्यामधल्या भाज्याही चांगल्या शिजल्या जातील, त्याचबरोबर नाचणीचं पीठही छान शिजलं जाईल. इथे बघा, हे नाचणीचं पीठ आहे ना, छान असं शिजलेलं आहे. म्हणजे याचा कलरही बघा अगदी असा थोडासा डार्क झालेला आहे. सुरुवातीला पांढरा कलर होता, पण इथे जसं हे पीठ शिजलं जातं ना, तसं याचा दाटसरपणाही वाढला जातो. तर बघा, अशा पद्धतीचे या नाचणीच्या सूपची कन्सिस्टन्सी आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते त्या पद्धतीने तुम्ही या सूपची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आणि इथे बघा, मस्त असं आपलं हे पौष्टिक नाचणीचं सूप दिसत आहे. इथे आता मी हे नाचणीचं सूप सर्व करून घेत आहे. हे नाचणीचं सूप आपण संध्याकाळच्या डिनरमध्येही घेऊ शकतो किंवा मग सकाळच्या नाश्त्यामध्येही घेऊ शकतो. 1-2 बाउल जरी आपण हे नाचणीचं सूप घेतलं ना, पोट भरल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे आपण जास्तीचं खात नाही आणि आपलं वजनही नियंत्रित राहतं. इथे मी हे नाचणीचं पौष्टिक असं सूप सर्व करून घेत आहे. बघा, अगदी सुंदर असं आपलं हे नाचणीचं सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.